नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आरटीच्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। आता नेमकी अपडेट काय आहे तर मित्रांनो, आरटीची प्रवेश प्रक्रिया संदर्भात जी 18 तारखेला सुनावणी होती, त्या 18 तारखेच्या सुनावणीमध्ये आता कोर्टाने आरटीच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात पुढची सुनावणीची तारीख डिक्लेअर केलेली आहे। तर 11 जुलै रोजी ही पुढील सुनावणी होणार आहे। आता मित्रांनो, आरटीच्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात पालकांच्या मनामध्ये जी मनस्थिती निर्माण झालेली आहे, याविषयी जर आपण विचार केला तर मित्रांनो, ॲडमिशन घ्यावं किंवा नाही घ्यावं, जर एखाद्या शाळेमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या शाळेचं डोनेशन, त्या शाळेचे पुस्तकांची किंवा वह्यांची फी, किंवा आपल्या घरापासून शाळेमध्ये जी व्हॅन व्यवस्था असते ती व्हॅनचा खर्च, किंवा ड्रेस आले त्याच्यामध्ये स्पोर्ट्स किंवा रेग्युलर, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर पालकांना कशाही पद्धतीने 20-25 हजार रुपये खर्च आहे। आता जर समजा आरटीचा प्रवेश लेट मिळणार किंवा आरटीचा प्रवेश कधी होणार याविषयी जर विचार केला, जर समजा आपला नंबर लागलाच नाही तर पालक काय करणार, ॲडमिशन घेणार आहेत। किंवा जर नंबर लागला, समजा आपण जर या ठिकाणी 20-25 हजार रुपये खर्च केलेत आणि आपला आरटीमध्ये जर नंबर लागला तर पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, तर तिथला ॲडमिशन रद्द करावं लागेल आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन प्रवेश घ्यावा लागेल। तर पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला काय आलं, वह्या आल्या, पुस्तकं आल्या, किंवा वाहन जी वाहतूक खर्च असतो, ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च, म्हणजे इकडे 25-30 हजार रुपये आणि तिकडे 15-20 हजार रुपये, असं एक महिन्यामध्ये। समजा जर 11 जुलैला जर जाहीर झालं, 11 जुलैला निकाल लागला, आरटीची प्रवेश प्रक्रियेची यादी डिक्लेअर झाली, तर मात्रांनो एक महिन्यासाठी आता 15 किंवा 14-13 जूनला शाळा चालू झाल्यात, शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, वह्या पुस्तकं पालकांना मिळाल्या आहेत, अकॅडमिक वर्ष सुरू झालं आहे, लेक्चर सुरू झालेत। अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या मुलाला घरी थांबवू शकत नाही, घरी बसवू शकत नाही, तर आपण काय करणार, त्या शाळेमध्ये कुठल्या तरी आजूबाजूच्या ज्या शाळेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेमध्ये आपण प्रवेश निश्चित करणार। आता निश्चित केल्यानंतर त्या शाळेचे जे नियम असतात, वह्या पुस्तकं वगैरे सगळ्या गोष्टी घेणं, ते आता आपल्याला घ्यावेच लागणार। जर घेतल्या नाही तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही। आता आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगतो की एक औपचारिकरित्या तुम्ही ॲडमिशन घ्या, पण औपचारिकरित्या आपल्याला ॲडमिशन मिळणार नाही। कारण जर एखाद्या शाळेमध्ये जर समजा 50 संख्या असेल, विद्यार्थी संख्या, आणि ती जर जागा फुल झाल्या तर मात्र तुम्हाला त्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळणार नाही। आता काही संस्थांनी कोर्टामध्ये पुन्हा धाव घेतलेली आहे। यामध्ये ते असं म्हणतात का, जर समजा आरटीचा निकाल तुम्ही लावत नाही, आम्ही आमच्या जागा शिल्लक ठेवू शकत नाही। समजा एखाद्या संस्थेमध्ये जर 50 जागा आहेत आणि 50च्या 50 जागा त्यांनी भरल्या आणि नंतर जर आरटीमधून पुन्हा जर त्या ठिकाणी जर समजा 25% विद्यार्थी भरायची वेळ आली तर तिथे विद्यार्थी संख्येला किंवा विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी जागा नसणार आहे। कोणता नियम वापरायचा, कारण एखाद्या शाळेची विद्यार्थी संख्या जेव्हा डिक्लेअर होते त्यावेळेस त्या शाळेला परिपत्रकाद्वारे किंवा मान्यता घ्यावी लागते, शिक्षण डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते। अशा परिस्थितीमध्ये सर्व जर विद्यार्थी संख्याचं प्रवेश निश्चित झालं, पूर्ण झालं, तर 25% विद्यार्थी बसवायचे कुठे, कशा पद्धतीने त्यांचा प्रवेश घ्यायचा, याविषयी सुद्धा संस्थाचालकांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। असा सर्व विचार जर केला तर नेमका हा दोष आहे कोणाचा, हे लेट का झालं आहे, जे सरकारने जे परिपत्रक जे चेंज केलं त्यामुळे हा गोष्ट झाला आहे, किंवा जर समजा कोर्टाने जो निकाल लेट लावत आहेत, कोर्ट दोषी आहे का, सरकार दोषी आहेत किंवा संस्थाचालक दोषी आहेत, या सर्वांचा विचार जर केला तर कुठेतरी मध्यबिंदू म्हणून आपला विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याचं नुकसान खूप मोठ्या पद्धतीने होत आहे। मित्रांनो, एक महिन्यासाठी समजा एखाद्या शाळेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण काय करणार, 11 जुलैचा विचार करून, म्हणजे 11 जुलैला निकाल लागणार आहे किंवा अंतिम यादी डिक्लेअर होणार आहे, असं जर आपण विचार केला तर एक महिन्यामध्ये सुद्धा, एक महिन्यासाठी समजा इकडे तुम्हाला एखाद्या औपचारिक ॲडमिशन घ्यायचं असेल तर 30-35 हजार रुपये तुम्हाला खर्च करावेच लागणार आहेत। आणि जर समजा नंबर लागला आपल्या एखाद्या दुसऱ्या शाळेमध्ये तर तिथे सुद्धा तुम्हाला प्रवेश घेतल्यानंतर बाकीचाही खर्च तुम्हाला घ्यावा लागेल। तर एका महिन्यामध्ये 50 ते 60 हजार रुपये पालकांना भरावे लागणार आहे फक्त एक महिन्यासाठी। तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पालकांना एक विनंती आहे की या वर्षी तरी आरटीच्या भरोशात राहू नका। पुढच्या आता समजा तुमचं एज निघून गेल्यानंतर तर तुम्हाला पुन्हा आरटीमध्ये प्रवेश मिळणार नाही, पण विद्यार्थ्याचं होणारं नुकसान आहे, तुमचं होणारं फायनान्शियल नुकसान, याचा जर विचार केला तर आरटी सोडून द्या। कारण मित्रांनो, इकडे जर 25-30 हजार रुपये आणि दुसऱ्या शाळेमध्ये 20-25 हजार रुपये, एकंदरीत हा जर विचार केला तर तुमच्या एका इयत्तेचा हा वार्षिक खर्च तुमचा तिथेच निघून जातोय। मग तुम्हाला आरटीच्या माध्यमातून प्रवेश मिळाला किंवा नाही मिळाला,
मिळाला तर फायदा नाही आहे. विद्यार्थ्याचं नुकसान, समजा आता आपली मुलं आहात, आपण आर टीच्या भरवशामध्ये असणार का? आपण आर टीमध्ये नंबर लागला तरच आपण प्रवेश घेणार. या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर तुमच्या स्वतःच्या बुद्धीला विचारा की मी माझा मुलगा आर टीच्या भरोशात ठेवणार का? नाही ठेवायला पाहिजे. कारण विद्यार्थ्याचं होणारं नुकसान, समजा 1 महिन्यानंतर 11 जुलै तुम्हाला सांगतो की 2 लाख विद्यार्थी संख्या आर टीमधून 2 लाख विद्यार्थी पात्र आहेत किंवा त्यांचं फॉर्म ॲक्सेप्ट केलं जाणार आहे आणि फॉर्म आहे 4 लाख. मग 2 लाख कुठे, 4 लाख कुठे? त्यामध्ये लकी ड्रॉ, तुमचं शाळेपासून घराचं अंतर, हे सगळ्या नियमांचा जर विचार केला तर कुठेतरी नंबर लागेल याची गॅरंटी नाही. म्हणून मित्रांनो, सर्व पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की तुम्ही आर टीच्या भरोशात राहू नका. 11 जुलैनंतर समजा आणखी तारीख जर वाढली तर काय करणार? कारण कोर्ट आहे, कोर्ट सगळ्या बाजू तपासणार, एका बाजूने निर्णय देणार नाही. जर समजा आता 18 जूनला तारीख होती, आता डायरेक्ट 11 जुलै, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला एक कळतं की कोर्ट सर्व बाजूने विचार करूनच निर्णय देणार. तोपर्यंत तुमच्या मुलाचं 1 महिना वाया जाणार. जर विद्यार्थी संख्या त्या शाळेमध्ये पूर्ण झाले तर संस्थाचालकसुद्धा आर टीच्या माध्यमातून प्रवेश घेण्यास नाकारू शकतील. का जागा बसायलाच जागा नाही आहे, विद्यार्थी बसवायचे कुठे, घ्यायचे कुठे? मग पुन्हा संस्थाचालक कोर्टात जाणार, पुन्हा तिथे स्थगिती येणार. या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर तुमचं आणि तुमच्या मुलाचं नुकसान होणार आहे. म्हणून मित्रांनो, आर टीच्या भरोशात राहू नका. कुठल्या तरी एखाद्या चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्या. विद्यार्थ्याचं, तुमच्या मुलाचं अकॅडमिक शैक्षणिक वर्ष सुरू करा. मित्रांनो, अतिशय उपयुक्त महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक आर टीच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद.